श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर ते खूप खूप प्रभावी ठरत असतात. पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. विवाह वगळता सर्व मंगल कार्यांसाठी हा योग शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. सोने घरी आणल्यानंतर ते देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी. त्यामुळे हे सोने अक्षय टिकते व वाढते देखील. सोन्यासोबतच चांदी, घर, वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग खूपच शुभ समजला जातो. गुरुपुष्यामृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसे की व्यापार, व्यवसाय, उद्योग सुरू करणे, बंद पडलेली काम पुन्हा सुरू करणे, गुंतवणूक करणे, दानधर्म करणे हे हमखास यश मिळवून देणारे असते. हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारचा दिवस धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजला जातो. पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारची शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जाते. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील मानले जाते. जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्यातून जो अद्भुत गुरुपुष्यामृत योग निर्माण होतो तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देणारा असतो. या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, घरातून दारिद्र्य निघून जाते. सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावत पूजा करावी. या दिवशी कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावी पूजा करावी. काम हे यशस्वी होतेच. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प साधना, जप तप करण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे. गुरुपुष्य योगावर दान पुण्य करण्याला देखील खूप महत्त्व आहे. या दिवशी नवीन कपडे, फळे, धान्य, पादत्राणे आणि यथाशक्ती पैसे गरीब व गरजू लोकांना दान करावेत. गाईला हिरवा चारा खाऊ घालावा किंवा गोशाळेत चारा द्यावा. या दिवशी मंदिरात पूजा साहित्य अर्पण करू शकता. लक्षात ठेवा, पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य असते, म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती विवाह हा करू नये. गुरुपुष्यामृत योग खूप शुभ व मंगल योग असला तरी सुद्धा या दिवशी काही कामे करण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे. ही कामं कोणती हे देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे, कारण की भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच मुलांची प्रगती होण्यासाठी आणि जर तुम्हाला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर कोणत्या वस्तू खरेदी कराव्या हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे. आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. पहिल्यांदा घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, घराची शुद्धी करायची आहे आणि त्यानंतरच आपण देवपूजा करायची आहे. आता आपण या दिवशी उंबरठ्याचं लेपन करावं. मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. तसेच आता आपल्याला काही उपाय करायचे आहे. आता आपल्याला या दिवशी अगदी सोने चांदी खरेदी करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही सोने चांदी खरेदी करा. व सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर अशा वेळेस आपल्याला काही वस्तू खरेदी करायची आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे धने. हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा देखील आपण धनेची पूजा ही करत असतो. तर आपण थोडेसे धने खरेदी करायचे आहे. आता धने खरेदी करताना आपण अख्खे धने खरेदी करावे. आता हे धने घरी आणल्यानंतर आपण देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहे. आता यानंतर दुसरी वस्तू खरेदी करू शकतो तर ते म्हणजे विड्याचे पान. आता विड्याचे पान हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आता या दिवशी आपण विड्याचं पान खरेदी करायचं आहे. 2 विड्याची पाने खरेदी करायची आहे. त्यांनामध्ये होल असेल, छिद्र असेल तर अशी पाने घ्यायची नाही. व्यवस्थितच 2 पाने खरेदी करायची आहे. या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो. पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो. तसेच पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देवदेवता याच पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. तर आता आपण हीच विड्याची 2 पाने खरेदी करायची आहे.
त्याचसोबत आपल्याला या दिवशी जर कवड्या खरेदी करणे शक्य असेल तर कवड्या देखील तुम्ही खरेदी करू शकता, कारण की कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा कवड्या देखील माता लक्ष्मी सोबत होत्या, म्हणून कवडीला माता लक्ष्मी स्वरूप समजले जाते. अगदी या दिवशी तुम्ही कवड्यांचं तोरण देखील खरेदी करू शकता आणि ते तुमच्या मुख्य दरवाजावरती लावू शकता. यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही येत नाही. तसेच आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर त्या आर्थिक टंचाई देखील दूर होत असते. त्यामुळे असं कवड्यांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती हे आवर्जून पाहिजेच. तर तुम्ही या दिवशी 1 किंवा 2 कवड्या खरेदी केल्या तरी पण चालेल. पिवळ्या रंगाच्या असतील तर अतिउत्तम, आणि जर त्या मिळाल्या नाही तर सफेद कवड्या तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतरची वस्तू आहे तर ती म्हणजे आपण पिवळी मोहरी खरेदी करू शकता. पिवळी मोहरी देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच तुम्ही या दिवशी सैंधव मीठ देखील खरेदी करू शकता. आता यापैकी तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करणे शक्य होतील तर त्या वस्तू खरेदी करायच्या आहे. आता जी वस्तू खरेदी करणार आहोत तर ती सर्वात प्रथम आपण देवापुढे ठेवायची आहे. देवघरामध्ये प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं. ओल्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मंगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात. आता त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा खंड अक्षता अर्पण करायचे आहे. मातीची बंदी ठेवायची आहे. त्यामध्ये शुद्ध तूप टाकावं. चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण की हळद भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. तसेच एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. असं एक साबूत लवंग आणि एक हिरवी वेलची आणि थोडासा भीमसेनी कापूर हा कुस्करून त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. फूल व्हायचं आहे. आता या दिव्यामध्ये ज्या काही वस्तू टाकलेल्या आहे तर त्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्यामुळे असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आवर्जून लावला जातो. आता यानंतर आपण ज्या काही वस्तू खरेदी केल्या आहे तर त्या वस्तू माता लक्ष्मी समोर ठेवायच्या आहे. मग धने असतील, कवड्या असतील किंवा 2 विड्याची पानं असतील, मोहरी असेल, तसेच मीठ असेल. आता 2 विड्याची पानं जी आपण माता लक्ष्मी समोर ठेवलेली आहे तर ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्या पानांचा देठ माता लक्ष्मीकडे असेल याची काळजी घ्यायची आहे. आता त्या पानावरती आपल्याला थोडेशा खंड अक्षता अर्पण करायचे आहे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. एकाखाली एक पान ठेवावं आणि त्यावरती आपण एक अखंड सुपारी ठेवायची आहे. सुपारीवरती हळदी कुंकू अर्पण करावं. त्यासोबत आपल्याला 2 लवंग घ्यायचे आहे. लवंग हे साबूत असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. 2 लवंग आणि 2 हिरवी वेलची आपण तिथे ठेवायची आहे आणि हे पान माता लक्ष्मी समोर आपण तसंच राहू द्यायचं आहे. आपण जर असं पान माता लक्ष्मीला या दिवशी अर्पण केलं, आपल्या कुलदेवीला अर्पण केलं तर आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते. आता यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे, कारण की भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. तर आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचसोबत आपण महालक्ष्मी अष्टकम देखील पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा पठण करायचं आहे. अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. त्याचसोबत विष्णू सहस्रनाम देखील पठण करावं, कारण की माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पूजा देखील या दिवशी केली जाते. आता विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी श्रवण केलं तरी पण चालेल, पण या 3 सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्याच आहे. आता आपल्या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, मुलांची प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायचं. आता या ज्या काही वस्तू आपण माता लक्ष्मी समोर ठेवलेल्या आहे तर त्या तुम्ही गुरुवारी सकाळी तिथेच राहून द्यायच्या आहे आणि सायंकाळी तुम्ही या वस्तू तिथून उचलायच्या आहे किंवा अगदी दुसऱ्या दिवशी उचलल्या तरी पण चालेल. आता त्यामध्ये जे काही सैंधव मीठ आहे तर ते तुम्ही वापरू शकता. पिवळी मोहरी आहे तर पिवळी मोहरी जेव्हा पण आपण घरामध्ये कापूर जाळत असतो तर त्यासोबत तुम्ही ही पिवळी मोहरी जाळू शकता. तसेच अमावस्या पौर्णिमेला देखील उपायामध्ये याचा वापर करू शकता. त्यानंतर आता आपण 2 विड्याची पाने, 1 सुपारी, 2 लवंग, हिरवी वेलची ठेवली होती तर ते देखील आपण तिथेच राहून द्यायचं आहे. त्यानंतर ती वेलची तुम्ही एखाद्या गोड पदार्थामध्ये वापरू शकता आणि लवंग जरी तुम्ही खाल्ली किंवा अगदी तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये तिजोरीमध्ये ठेवली तरी पण चालेल.
आता आपण तिथे धणे देखील ठेवले होते. तर आपण एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपण हे धणे टाकायचे आहे आणि आपण हे धणे तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायचे आहे. मग तुम्ही अगदी आतमधल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने लावू शकता. यामुळे आपली धनप्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते व घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी ही येत नाही. किंवा अगदी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जरी हे धणे ठेवले तरी पण चालेल. तसेच आपण जे काही कवडी घेतली होती तर ती कवडी देखील आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील ठेवू शकता. तसेच जेव्हा पण तुम्हाला महत्त्वाचं काम असेल तेव्हा तुम्ही अगदी 4 किंवा 5 धणे हे आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता. कारण की हे ज्या काही वस्तू आहे तर त्या सर्व वस्तू सिद्ध झालेल्या आहे आणि त्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आहे. त्यामुळे आपण कोणतंही काम करायला गेलो तर त्या कामामध्ये आपल्याला यश हे नक्कीच मिळणार आहे. आता यापैकी तुम्ही कोणतीही वस्तू या दिवशी खरेदी केली तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.